नारलापुर गाँव में फुलाजी बाबा की कृपा, गाँव गाँव गूंजे नाम तेरा, हर मन बोले जय सदा। इस पावन भूमि पर बरसा बाबा तेरा आशीष अपार, 12वां वार्षिक महोत्सव बना भक्ति का त्योहार। गांव के बच्चे बेटे बेटी भजन गाकर नाम पुकारे, बुजुर्ग मंडली साधना में सबको साथ लेकर चले, नारलापुर गांव में फुलाजी बाबा की कृपा, गांव गांव गूंजे नाम तेरा, हर मन बोले जय सदा। इस पावन भूमि पर बरसा बाबा तेरा आशीष अपार, भजन गाकर नाम पुकारे, संत फुलाजी बाबा से जीवन पथ का दीप जला ले, स्वर में भक्ति मन में श्रद्धा झूमे सारा गांव, बाबा की कृपा से सजे हर घर सुख और चावा। इस पावन भूमि पर बरसा बाबा तेरा आशीष अपार, 12वां वार्षिक महोत्सव बना भक्ति का त्योहार, 12वां वार्षिक महोत्सव बना भक्ति का त्योहार। नारलापूर या ठिकाणी उपस्थित झालेले संस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री बाबाजींचे चिरंजीव केशवदादा यांच्या चरणी माझा प्रणाम व तसेच वामनदादा यांच्या चरणी माझा प्रणाम, आणि या मंचकावर उपस्थित असणारे काकाजी यांना सुद्धा माझा प्रणाम, सतीश सर, सर्व मान्यवर मंडळींना माझा नावानावांना प्रणाम। आणि आज हेच आमच्या जीवनामध्ये की आम्ही एक माणूस बदललं, एकच माणूस बदललं तर आपलं कुटुंब बदलते, कुटुंब बदलल्यानंतर शेजारी गाव बदलते, हेच आम्हाला एका चांगल्या मार्गाकडे जाण्याची गरज आहे। म्हणून आम्हाला आजचा जो दिवस आहे, आजचा दिवस कुणाचा आहे? आजचा दिवस आहे बाबाजींना जे आम्हाला ज्ञान दिलं, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये जे त्याग केला, जे त्याच्या जीवनामध्ये त्यांनी ध्यान केलं, ध्यानातून त्यांना जे ज्ञान झालं, ते दिवस ते आपल्याला त्यांनी प्रसाद वाटला, ते ज्ञानाचं आजचं मंथन आहे। मंथोनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। आजचा आमचा दिवस काय आहे की आमचा हे बाजार आहे, आम्ही या बाजारामध्ये आलेलो आहोत सर्व। कुठं हे बाजार आहे, जग हे बाजार आहे, या बाजारामध्ये आम्हाला काय घ्यायचं तर आम्ही जर संतांचे असे विचार घेतले, चांगला एखादा शब्द घेतला आम्ही जीवनामध्ये आणि ते उतरवला तर ते शब्द आम्हाला काम देते, आमच्या मुलाला काम देते, आमच्या समोरच्या पिढीला बी काम देते। हे ध्यानाची गोष्ट आहे, एक असं ठरवून घ्या तुम्ही प्रत्येक संस्थानला की काही जास्त म्हणायचं नाही आम्हाला, कोणतेही म्हणजे कोणी हो म्हणते, कोणी काही म्हणा लागले, अनेक नमुने, कोणी श्लोक म्हणते पाच, कोणी ओम नमो शिवाय वसुदेव भगवते असे काही म्हणतात, ज्याच्या मनाच्या शाखेला आहे
पण आपल्याला तेवढं लांबवर जायचं नाही. ज्या ज्या ठिकाणी मनगाय माझे त्या त्या ठिकाणी निरोध तुझे. मी मस्तके ठेवलो ज्या ठिकाणी शत्रू पाय तुझे दोन्ही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मनगाय माझे, आता मतलब काय होते की आम्ही पापी हो, आमचं कशावरही मन जाते. पण त्या ठिकाणी तुम्ही येऊन आम्ही संकष्टात पडायचं, आम्हाला इंद्रियाला आदर्श लागलेले आहे. म्हणून हा गुरुला प्रार्थना आहे, ज्या ज्या ठिकाणी मनगाय माझे त्या त्या ठिकाणी निरूप तुझे. म्हणजे आम्हाला ह्या संकटातून, आमच्या इंद्रियातून, आमच्या सवयी लागलेल्या, तुम्ही पापावर जरी आमची नजर केली तरी तुम्ही पुढे येऊन राहा उभी. म्हणजे ह्या शब्दाची घडी घडी याद येऊ आपल्याला. आपली कोलकट वासना गेली तर गुरुस्मरण करायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मनगाय माझे त्या त्या ठिकाणी निरूप तुझे. म्हणजे तुम्ही समाना आम्हाला, आम्ही अज्ञान हो. हे प्रार्थना आहे, गुरुला प्रार्थना करायची. गुरु ते परमेश्वर, परमेश्वर ते गुरु, काही फरक नाही. मी मस्तक ठेवतो ज्या ठिकाणी शत्रू पाय तुझे होते, असं म्हणायचं प्रत्येक संस्थांना. आणि आपल्या ध्यानाला पाय तुझे दोन्ही म्हणून आपलं डोकं टेकवायचं आणि ध्यानाला सुरुवात करायचं. प्रत्येक संस्थांच्या लोकांना सांगायला म्हणजे ओम म्हणते. आता ते काय म्हणत आहे, आपण ही गुरुला प्रार्थना इतकी करायची. गुरु अखंड ध्याने मणे शोभणे जागृती. फक्त त्याला उदाकरणामध्ये काही त्याच्या वचनाचं पालन करणं, त्याला अखंड हृदयात ठेवणं. खऱ्या गुरुला उदबत्ती, आगर, बेल, फूल, 5 पैसे काही लागत नाही, लक्षात ठेवा. त्याला सद्गुरू म्हणतात. आणि तसा सद्गुरू तुम्हाला जर भेटला आपल्याला कोणालाही नाही तर त्याला अंतरात ठेवा. आणि हे इतकंच म्हणायचं की ज्या ज्या ठिकाणी म्हणलं आपलं मनाला सवय लागलेली आहे, हा म्हणून प्रार्थना करून प्रत्येक संस्थांचे हे शब्द वापरायचे आणि लक्षात ठेवायचे. म्हणजे आपल्याला गुरु सांभाळून घेते. गुरुशिवाय मार्ग नाही. ईश्वर आहे, कसं आहे काय नाही कोण्या ग्रंथामध्ये सांगलं नाही आपल्याला, कुठे कुठेच मिळाला नाही. पण असं विश्वव्यापी आहे, अंतर्यामी आहे, घटाघटामध्ये भरून ही ऐकलेल्या गोष्टी. आता हे काही लोकांना समजावी लागलं आता की आमच्यामध्ये देव आहे, तर मग दुसऱ्या ते तुम्ही देवासारखं समजा. नाही तर आम्ही देव आहोत, दुसऱ्याला सेवा देसाल, गावाभावामध्ये तंटे करसाल तर ध्यानाला बसून बी काही फायदा नाही. हा जीभ आहे, हिला सांभाळावं लागेल. अपमान वाटतो माणसाला, वाईट वाटते, तरी पण तुम्ही ध्यानाला बसायला झगडे करसाल उद्या तर माझी बी फजिता तुमची बी फजिता. ती सासू म्हणते डोळ्याला लावून बसली की बाबांना असं सांगलं काय, तुमच्या कामासाठी मला दिला का, असं करू नका. म्हणजे आपण जरुरी दुधात करावे, आपल्या गुरुकडेही लक्ष करायला पाहिजे. आपण स्वतः आपल्याला काही करून घ्या, पण आपल्या महात्म्याकडे कधी कोणती गोष्ट दुःखाची पोहोचू नाही. हे गुरुसेवा म्हणतात त्याला. आपल्या घरातली आता काही लोक माझी घराने येतात, बाबा ते आम्हाला म्हणले तर म्हणले पण तुमचं नाव घेतले की आमच्या अंगाची आग होते, है ना. संबंध आहे, खरं आहे. आम्हाला काही म्हणू द्या पण तुमचं नाव घेतले की आम्हाला लई राग येते, ते खरं आहे. पण मी त्या लोकांना काय समजायला लागलो, हे बा मी तुमचा बाबा म्हणा, ते काय म्हणते ह्या बाबांना असं सांगलं का, अरे या निमित्तानं तरी त्याला मी नाव मुखामध्ये यायला तुमचं बिघडा लागलं काय. ते तुझा बाबा म्हणते ना, मग त्याचा राग काय करायचा. त्याला समजलं तुमचं कधी शिवाय तुम्ही असं चाललंय याची तुम्ही कोणतीही कल्पना करू नका. म्हणजे आपल्या गुरुकडं कोणती वार्ता आणून सांगू नये. हे माझ्यासाठीच नाही, प्रत्येक कोणी गुरु केलेले लोक असेल त्याच्यासाठी हा धडे आहे. आपली जी तक्रार आहे आणि माझ्याकडे जर येणार आहात तुम्ही, तुम्हाला राग सहन करावं लागेल, दुःख सहन करावं लागेल. तुम्हाला काही दुःख नाही, माझ्या रोमाला छद्र आहे, पण इथपर्यंत गाडी आणली, मला एक रोम चुना नाही, तरी पण ठीक आहे. म्हणजे असं जर चालतात तर आपण देव होतो, घरामध्ये दुःख होते, चालत राहते काही, पण कोणत्याही भानगडी
आपल्या गुरुपर्यंत राज बाबा की जय, आरती तुझी करतो मी, तनमनार पुनिया, आरती तुझी करतो मी, तनमनार पुनिया, सर्व सुखाचा दाता आहे तू, जय 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 पुराण जय 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 पुराण, अगस्त दिसला जन्म घेऊनी, केला जगाचे कल्याण, अगस्त दिसला जन्म घेऊनी, केला जगाचे कल्याण, नास्तिकाला शुद्ध बनविले, देऊनी आत्मज्ञान फुलाए, देऊनी आत्मज्ञान, तव कृपेने तुटते सारे, 84 वंदना, तव कृपेने तुटते सारे, 84 वंदना, करुणा करसी जीवन सवरसी, पुंजाईच्या नंदना फुलाई, पुंजाईच्या नंदना, जीवा शिवाचे मिलन करुणी, करसी साक्षात्कार, जीवा शिवाचे मिलन करुणी, करसी साक्षात्कार, मानवतेचा धर्म झाली, थोर तुझे उपकार फुलाए, थोर तुझे उपकार, भक्तजनाला गावली, लीला निराकार, भक्तजनाला गावली, लीला निराकार, सिद्धीचा तू सिद्ध महात्मा, शोभे जटाची भार फुलाए, शोभे जटाची भार, विश्वहिताची तुमची वाणी, विश्वहिताचे बोल, विश्वहिताची तुमची वाणी, विश्वहिताचे बोल, दीनजनाला उपदेश करसी, ज्ञान तुझे अनमोल फुलाए, ज्ञान तुझे अनमोल, सांग सकाळी वाडी नमी, आरती पंचे प्राण, सांग सकाळी वाडी नमी, आरती पंचे प्राण, दास तुझा मी चरणासी, गाईन तुझे गुणगान फुलाए, गाईन तुझे गुणगान, आरती तुझी करीतो मी, तन मनार पुनिया, आरती तुझी करीतो मी, तन मनार पुनिया, सर्व सुखाचा दाता है तू, जय 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 पुरराज दयाळा, जय 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 पुरराज दयाळा, जय 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 पुरराज, नंदोटांगण मंदिर चरण डोळ्यान पाणी रूप तुझे, प्रेमानंद आनंद पूर्णी भगवान मुनि नामा, श्री संत सद्गुरु पुराजी बाबा की जय, सब साधु संतन की जय। गुरु मावली तू दे मज ज्ञान, आत्मज्ञान देऊनी करी कल्याण, करी कृपा तू माझ्यावरी,
बाबाजीने काय दिलं आपणाला?